दादाची साथ काय घड्याळानं सोडली नाही. दादा मेल्यानंतर सुद्धा त्यांची ओळख ही घड्याळावरूनच पटली. पण असं वाटतं ना की जी ओळख घड्याळावरून पटली ते घड्याळ दादानी कुणाला तरी दिलेलं असावं. कुठल्या तरी कारणावरून दादाचं बारामतीला यायचं कॅन्सल झालेलं असावं आणि काही दिवसात दादानी ह्या जनतेसमोर येऊन म्हणावं की अरे माझ्या मरणाची खोटी बातमी पसरवलेली आहे तुम्ही, मी जिवंत आहे आणखीन आणि ते माझं घड्याळ मी कुणाला तरी दिलेलं होतं आणि दादांनी सगळेच्या समोर जिवंत यावं. ते काय म्हणतात ना की काहीतरी असा चमत्कार व्हायला पाहिजे. किंवा आपण कितीतरी चित्रपटात नाही बघितलं का की एखादा देवदूत येतो, त्या लहान मुलीचे आई वडील वारलेले असतात ॲक्सिडेंटमध्ये आणि लहान मुलगी त्या देवदूताला तिचे आई वडील मागती, तेव्हा ती देवदूत सगळा काळ जो असतो तो पाठीमागे चक्र फिरवतो आणि पाठीमागच्या काळात जातो आणि तिचे आई वडील तिला परत भेटतात. अगदी तसंच व्हावं वाटतं की कुठला तरी देवदूत यावा, ही सगळे दिवस पाठीमागं जावे आणि दादा मुंबईतच असावे. खरंच म्हणजे माणसाची किंमत ही माणूस गेल्यावरच कळतं, हे खरं आहे बरं का. आणि दादाचं काही वैचारिक विचारातून जरी पटत नसलं आणि राजकारणाच्या बाबी बाजूला सोडल्या तर दादासारखं अजितदादासारखं दिलदार मनाचं माणूस नव्हतं. दादाने जातीपातीचं राजकारण कधी केलेलं नाही म्हणून प्रत्येकाच्या मनावर दादाने राज्य केलं आणि दादासारखा मोकळ्या मनाचा नेता नंतर होणे नाही. खरंच म्हणजे रोखठोक बोलणं. जर समाजाने एखादी गोष्ट मागितली आणि ती जर दादाकडून समाजाला देता येत नसेल तर दादा रोखठोक सांगायचे, मी कुठून देऊ, नाही होणार, तुम्ही कमवा की, कुठवर मागणार. आणि अशा गोष्टीमुळे दादाला भरपूर वेळा ट्रोल केलं जायचं, भरपूर वेळा. पण त्यांचं जे रोखठोक बोलणं होतं म्हणजे त्यांनी कधी आशा नाही लावली की हो आम्ही तुमच्यासाठी हे करू, हो आम्ही तुमच्यासाठी ते करू. खरंच म्हणजे राजकारणाचा विषय बाजूला सोडला तर सगळ्या जनतेला हसवणारे दादा, जे मनात येईल ती बोलणारे दादा आज आपलेत नाहीत यावर कधी विश्वासच बसणार नाही आणि बसतही नाही. खूप म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला हा एक खूप मोठा धक्का आहे की अजितदादाचा विमानाचा अपघात झाला. आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की एवढं सगळं सिक्युरिटी असताना विमान अपघात होऊ कसा शकतो. किंवा काय म्हणतात ना, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. आता देवाला माहिती की ही घातपात आहे का अपघात आहे, कारण आपण कुठल्याच गोष्टी बोलू नाही शकत, कुठल्याच ह्याला वळण नाही देऊ शकत. पण फक्त एकच आशा वाटते की ज्या घड्याळावरून दादाची ओळख झाली ना ते दादा नसावेच, दुसरंच कुणीतरी असावं आणि काही दिवसांनी दादानी वापस येऊन म्हणावं की अरे माझं घड्याळ मी असं असं दिलेलं होतं आणि त्या दिवशी माझं यायचं कॅन्सल झालं होतं. खरंच म्हणजे किती तो आनंदाचा दिवस असेल, महाराष्ट्र किती आनंदात होईल. दादानी त्यांची एक वेगळी म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेवर एक वेगळी स्वतःची एक अशी ओळख केलेली होती की हसून खेळून सगळ्या बाबतीत म्हणजे आणि एकदम रोखठोक बोलणं. कसं असतं वैचारिक वादातून आपण एकमेकाला बोलतो, वैचारिक वादातून होतं, पण एक माणूस म्हणून दादासारखा माणूस दुसरा कोणीच नाही. राजकारण जर बाजूला सोडलं तर खरंच अजितदादासारखा माणूस पुन्हा होणे नाही. एकदम मोकळ्या मनाचा आणि रोखठोक बोलणारा. आणि खरंच अजितदादांना मनापासून असं वाटतही नाही की दादाला भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी, कारण असं वाटतंय की आपले दादा जिवंत आहेत आणि दादा वापस येऊन हेच सांगतील की अरे मी जिवंत आहे, येड्यांनो कळतं का, तुम्ही मला डायरेक्ट श्रद्धांजली द्यायला होय, एवढ्या लवकर मी जाणार आहे का तुम्हाला सोडून, असं दादानी येऊन म्हणावं असं वाटतं. आणि हे एक असं स्वप्न असावं की आपण स्वप्नातून झोपीतून उठावं आणि आपल्या लक्षात यावं की अरे अजितदादा तर जिवंत आहेत, हे आम्हाला कसलं वाईट स्वप्न पडलं. खरंच म्हणजे खूप जीवाला आणि हृदयाला चुटका लावणारी ही घटना घडली बरं का. खूप वाईट वाटतंय, खूप वाईट वाटतंय. आणि दादाच्या कुटुंबियावर तर आभाळच कोसळलेलं आहे. आणि खरं सांगू का, दादांनी ज्या गोष्टी होत नव्हत्या ती नाही म्हणून सांगत होते, बोलताना रोखठोक बोलत होते,
त्यामुळं काही जण दादाला हे करायचे. पण पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणा किंवा बारामती म्हणा किंवा अनेक असं खरा विकास जर कुणी केला असेल ना तर अजितदादा पवार यांनी खूप पिंपरी चिंचवडला पुढं नेलं, बारामतीला खूप पुढं नेलं. पण देवाची कमाल बघा ना, दादांचं विमान क्रॅश झालं तरी कुठं, बारामतीत येऊन. आणि असा मृत्यू देऊ कुणालाच नाही देऊ, खरंच नाही देऊ. खूप म्हणजे एखाद्या वेळा दादा आजारी असते किंवा असं काही घडलं असतं, मृत्यू झाला असता, तर आपल्या सगळ्याला खरं वाटलं असतं की अरे नाही, दादा इतके दिवस झाला आजारी होते आणि आता दादाचा मृत्यू झाला. पण काही सेकंदातच सगळं काही होत्याचं नव्हतं झालं. अरे ह्या जनतेसाठी पहाटे 6ला, म्हणजे तो माणूस किती वेळेचा पक्का होता बघा ना. 6ला उठून सगळे कामं करून, कुठं जरी सभा असेल तर सांगितलेल्या वेळेच्या 15 मिनिटांना आधीच दादा पोहोचत होते असं म्हणतात. त्यांचे काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहेत की कुठल्या सभेला थोडं लेट झालं तर ते धावत त्या सभेकडे जायचे. म्हणजे वेळेला ती खूप महत्त्व देत होते. आणि एक मुलगी विचारत होती की दादा, तुम्ही राजकारणी, आमदार, खासदार ह्यांना तुम्ही अमेरिकेला नेलं नाही, पण तुम्ही लहान मुलांना का नेलं? खूप छान उत्तर दिलं दादांनी. आणि काय म्हणतात ना, माणसाची किंमत मेल्यानंतर कळते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ताचे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ना, हेच व्हिडिओ जर दादा जिवंत असताना जनतेनं टाकलं असतं, जनतेच्या समोर दाखवून दिलं असतं की अरे हा नेता कसा आहे, हा नेता विकासाच्या मार्गाने खूप धाव घेतो. पण आपण आत्तापर्यंत बघितलं, विलासरावजी देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे साहेब असतील, मेटे साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील, जे विकासाच्या मार्गाने एकनिष्ठ आहेत, जे महाराष्ट्राचा विकास करू पाहत आहेत, त्याच नेत्यांचे विमान क्रॅश होणं म्हणा किंवा इतर कुठले अपघात होणं म्हणा किंवा ह्या घटना त्या नेत्यांबरोबर का घडतात, म्हणजे कुठंतरी आपल्या मनात ना शंकेची पाल चुकचुक करते बरं का. कारण दादानी काही दिवसापूर्वी काही व्यक्त होणे माझ्याकडं माहिती आहे किंवा ही व्यक्त होणे आणि ती व्यक्त झाल्यानंतर लगेच दादाचा असा म्हणजे विमान अपघात होणे, म्हणजे कुठंतरी मनाला पटत नाही हो ह्या गोष्टी. माहीत नाही, पण मन साथ देत नाही की दादाचा विमान अपघात होऊ शकतो. देव जाणे, कारण सगळ्या गोष्टी आपण आपल्याकडं पुरावे असल्याशिवाय किंवा सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्याशिवाय आपण कुठलीच गोष्ट नाही म्हणू शकत. पण मी एक विनंती करेन सरकारला की खरंच ह्या गोष्टीच्या तळाशी जाणं खूप गरजेचं आहे. आता माहीत नाही खरंच विमानात बिघड झाला का, विमान अपघात झाला का, बाकीचं काय झालं, पण दादासारखा नेता पुन्हा होणे नाही, खरंच होणे नाही. माणसाची किंमत ना मेल्याशिवाय कळत नाही. आत्ता व्हिडिओ एवढे दादाच्या कर्तृत्वाचे ह्याचे त्याचे व्हायरल होईल, पण आत्ता माणूस गेल्यानंतर असे व्हिडिओ व्हायरल करून किंवा त्या माणसाचं कौतुक करून काहीच फायदा नाही हो. कारण जोपर्यंत माणूस जिवंत आहे त्याला नावं ठेवणे, त्याला त्रास देणे, त्याला दुःख देणे, हे सगळे कामं आपण करतो. आणि माणूस जेव्हा मरतो तेव्हा दुश्मन सुद्धा त्या माणसाविषयी खूप चांगला होता म्हणूनच रडतो. पण हेच जर दादा जिवंत असताना असे व्हिडिओ व्हायरल केले असते, दादांचं कौतुक केलं असतं, तर तुम्हाला माहिती आहे का दादाला किती मोठ्यापणा वाटला असता. आणि दादाने ओरडून सांगितलं असतं की अरे मी केलेल्या कर्तृत्वाची जाणीव ह्या जनतेला आहे, अनेक 10 पावलं मी पुढं उडी टाकीन. पण त्यावेळेला काही विरोध करणारे असतात, ही जनतेची रीतच आहे. मग ती कुणीही असू देत, मी असू देत, तुम्ही असू देत किंवा कुणीही असू देत. का तर काही वैचारिक वादातून विरोध करणारे असतात, काही जणांना विचार पटत नाहीत किंवा सगळं म्हणजे एक कुटुंब म्हणलं तरी कुटुंबात भांडणं होतात. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हाच आहे की ही राजकारणाचे वैचारिक वाद जर बाजूला सोडले, राजकारणाचे वैचारिक विचार जर बाजूला सोडले, तर दादासारखा रॉयल माणूस कुणीच नाही आणि होणारही नाही. म्हणून तर म्हटले की जो आवडे सर्वांना तोचे आवडे देवाला. आणि मला हे परत एकदा असाच प्रश्न पडतो की आमचे विलासरावजी देशमुख साहेब भरपूर विकास करत होते, भरपूर. मेटे साहेब, आपले माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब लोकनेते होते हे. आणि आता अजितदादा पवार,
यांच्यासोबतच अपघात का घडावे, यांचंच असं म्हणजे दुनियाला हसवणारे जाताना रडवून का जावे, आणि त्यांना अनेक जगायचे दिवस असताना सुद्धा अर्ध्यातच देवानं का नेवं. खरंच म्हणजे कुठंतरी मनाला एकच प्रश्न पडतो की जो जनतेचा विकास करायला बघणारा नेत्यालाच अशा घटना का घडतात. आणि तुम्हाला हा प्रश्न पडत असेल, आणि खरंच म्हणजे अजितदादा पवार यांना काळजापासून भावपूर्ण श्रद्धांजली.